नमस्कार मंडळी, जय शिवराय. ट्रॅव्हल विथ अक्षयमध्ये तुमचं स्वागत आहे. आणि आज आहे 2 जुलै आणि आज आमच्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. तर मग आज मी सकाळी उठलो आणि देवासमोरचे हार घेऊन मला आमच्या भावकीच्या विहिरीमध्ये टाकायचे होते, जे आमची सर्वात जुनी विहीर आहे तिथे. तर मग मी आता निघतो आहे. आज रात्री जरा पाऊस पडला होता, त्यामुळे घराच्या बाहेर थोडासा चिखल झाला होता. मग आम्ही घराच्या बाहेर जातो आणि विहिरीकडे जातो. तुम्हाला दाखवतो आमची जुनी विहीर कशी आहे ती. त्याच्या आजूबाजूला खूपच झुडपं आहेत. तर आता थोडं फास्ट फॉरवर्डमध्ये जातो. सकाळ सकाळी थंड वातावरण आणि मोरांचा आवाज यांमुळे खूप प्रसन्न वाटतं. पाऊस पडून गेला होता, त्यामुळे वातावरणही खूप गार झालं होतं. तर इथे रस्ता संपतोय आणि इथून आता पुढे एकदम कच्ची वाट आहे, पायवाट आहे. तर आता मी पोहोचलेलो आहे आमच्या विहिरीच्या जवळ. आणि ही आहे आमची विहीर. इथं हार टाकले आणि आता मी निघतो आणि आता तुम्हाला आमची नवीन विहीर दाखवतो. तर आता जाताना मला माझे वडील दिसले. वडील जात होते सकाळ सकाळी शेतामध्ये, पूर्ण राऊंड मारतात. जवळजवळ 1 तास लागतो पूर्ण शेतामध्ये राऊंड मारायला. आणि नव्या विहिरीकडे जाण्यासाठी सुद्धा कच्ची वाट आहे. तर कच्च्या वाटेने मी जातो आहे आता. हे समोर व्हाईट कलरचं दिसते, हे जॅकवेल आहे. दुसऱ्या गावामध्ये इथून पाणी जातं. 42,000 लिटर पाण्याची क्षमता आहे या जॅकवेलची. आणि आता ही समोर आहे आमची विहीर. नवीन आहे, एकदम पूर्ण भरलेली आहे. 3च महिन्यापूर्वी आम्ही ही विहीर खोदली होती. आता ही 60 फूट आहे आणि पूर्ण भरलेली आहे. ह्याच्या आजूबाजूला काहीच झाडं नाही आहेत, कारण नवीन विहीर बांधताना सर्व झाडी वगैरे तोडली होती. मगाची जी जुनी विहीर बघितली ती खूप जुनी आहे. जवळपास 40 वर्षापूर्वीची विहीर आहे आणि ती वापरात नाही आहे. ही समोर आमची शेती आहे आणि हे समोर आमचं घर आहे. जवळपास 200-300 मीटर लांब आहे या विहिरीपासून आमचं घर. आणि आता मी आलेलो आहे माझ्या घराजवळ. वडिलांसोबत जात आहे जरा गवत आणण्यासाठी. तर हा आहे आमचा मेन रस्ता. इथून आमची 4 व्हीलर, बाईक वगैरे सर्व येते. पण चिखल झाला आहे, त्यामुळे आम्ही 4 व्हीलर आणि बाईक खूप लांब लावलेली आहे. ते बघा समोर आमची वॅगन आर दिसते. तिथे आम्ही गाडी लावलेली आहे आणि इथून आम्ही चालत जात आहे. आता इथे एका शेताच्या पाठीमागच्या साईडला गवत आहे, ते गवत कापण्यासाठी आम्ही जात आहे. तर या रस्त्यावरून पायी चालणेसुद्धा खूप मुश्किल आहे, कारण वाट खूप निसरडी झालेली आहे पावसामुळे. तर ही माझी वॅगन आर, जवळपास हिला 15 वर्ष होत आलेले आहेत. आणि हे आहेत आमच्या भावकीतली घरं. तर ह्या पूर्ण एरियामध्ये आमची 5 ते 6च घरं आहेत. त्यातल्या त्यात ही पण आमच्या घरापासून खूप लांब आहेत. आणि आता आम्ही आलेलो आहे या ऊसाच्या शेतामध्ये. ह्या शेताच्या पलीकडे जाऊन आम्हाला गवत कापायचं आहे, पण तिकडे रस्ता नाही आहे जायला, म्हणून आम्हाला ऊसाच्या शेतामधून जायला लागत आहे. पप्पा रस्ता शोधत चालले आहेत, मी त्यांच्या पाठीमागून जात आहे. आता आलेलो आहे मी माझ्या घराजवळ. गवत वगैरे ठेवलेलं आहे. आता तुम्हाला मी माझ्या घराच्या टेरेसवरूनचा व्ह्यू दाखवतो. किती सुंदर आणि प्रसन्न व्ह्यू आहे बघा तुम्ही. हा आहे आमचा गोठा आणि आमची म्हैस इथे बसलेली आहे, चांगली उभी आहे. आणि आता मी जातो टेरेसवरती, तुम्हाला नजारा दाखवतो, तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. हे बघा मंडळी, आजूबाजूला सर्वत्र हिरवळ आहे. आणि इथे तुम्हाला फक्त 3, 4, 5 घरं दिसतील. मोजून 5 घरंच आहेत. आजूबाजूला पूर्ण शेती आहे आणि डोंगर आहे. खूप मस्त वाटतं इकडे. आणि आज आमच्या सुट्टीचा शेवटचा दिवस आहे. एक लग्न आहे पाहुण्यांमध्ये, त्या लग्नाला आता मी जाणार आहे. आणि मग तिथून संध्याकाळी आल्यावरती 6 वाजता आमची बस आहे मुंबईकडे येण्यासाठी. तर मग आता जातो, तयार होतो, आंघोळ वगैरे करतो. लग्नाला जायचं आहे. लग्नाला गेल्याच्या नंतर मग बघू पुढे काय होतं आहे. तर चला मंडळी, भेटूया आता लग्नामध्ये पोहोचून. तर मंडळी, आता मस्तपैकी लग्न झालेलं आहे. आता मी निघालो आहे घराकडे. आणि आज संध्याकाळी 6 वाजता आमची बस पण आहे. तर मंडळी, आता उद्या 3 तारखेपासून मी ड्युटीवरती जाईल. तर तुम्हाला ओला, उबर, प्रायव्हेट बुकिंगच्या सर्व डिटेल्स अपडेटमध्ये भेटून जातील. चला मंडळी, बाय, जय शिवराय, थँक्यू.